राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता। हवामान विभागाने वर्तवला अंदाज। राज्यात अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर मात्र कायम। विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा। वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही इशारा। रात्रीपासून नागपूरसह परिसरात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस। आज सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला येलो अलर्ट, तर बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा हा परिणाम। भंडाऱ्यामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची भीती। रत्नागिरी शहराला अवकाळी पावसानं झोडपलं, तर पहाटे जवळपास 1.5 तास अवकाळीचा कहर। विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बातमी। नाशिक शहराला अवकाळीनं झोडपलं, तर शिंदे, पळसे, माडसावंगी आणि शिलापूरमध्ये गारपीट। अवकाळी पावसामुळे शहरातील काही परिसर वीज पुरवठा खंडित झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पहाटेपासूनच अवकाळी पावसाची हजेरी, तर वैभववाडी, कुडाळ, कासगाव यासह नारूर, हिरलो आणि माणगाव पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस। आंबा बागायतदारांचे यामुळे नुकसान होण्याची भीती। बुलढाण्यामध्ये सुद्धा सकाळपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू। बुलढाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यात सुद्धा पिकांचं मोठं नुकसान। काढणीला आलेले रब्बी पिकं जमीनदोस्त। गहू, हरभरा, मका, कांदा तसंच फळबागांचंही मोठं नुकसान।